नमस्कार मंडळी, मी असे कोकणचं अथर्व आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज असा 16 ऑगस्ट आणि मी आज असा महागवण ट्रेन पकडून लेमे प्रावरी स्टेशनला चालले वर्कशॉपच्या तसं जाताना मका भेटलो मालाडचो महाराजा, तुम्ही तर बघू शकतात. नंतर गणसंकुलच्या हडे गेले तर हडे झाला होता खेतवाडीच्या राजाचं आगमन, तुम्ही हे सर बघू शकता. त्याचं आगमन झालेलं असा. नंतर त्या बघून मी गेले परळ वर्कशॉपच्या हडे हडे गर्दी खूप होती, तुम्ही बघू शकता. नंतर थोड्याच वेळात झाला गांधीनगरच्या चिंतामणीचं आगमन आणि नंतर त्याच्या मागूनच झाला मुंबईच्या सम्राटचं आगमन, तुम्ही सर बघू शकतात. ह्या वर्षीची भव्य दिव्य मूर्ती. नंतर मुंबईच्या सम्राट नंतर झाला सर्वोत्कृष्टचा सुखकर्ता म्हणजे हा काळा चौकीतात. नंतर मका दिसलो वलसाडचं सम्राट, तुम्ही सर बघू शकतात. हैसर त्याचं भव्य दिव्य आगमन झालेलं असा. नंतर मी परत गेले परळ वर्कशॉपच्या थैसर झाला काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन. ह्यो आगमन महाराष्ट्रातील पारंपरिक आगमन सोहळा असा, तुम्ही तर बघू शकता. त्यासाठी मागवले होते 151 ढोल, तुम्ही तर बघू शकतात. नंतर मी आले परळ वर्कशॉपच्या इतर थैसर होता चेंबूरच्या समर्थाचं आगमन, तुम्ही तर बघू शकतात. कोंबड्यावरती बसलेली भव्य दिव्य मूर्ती. नंतर माका भेटलो कोपर खैराणेचो इच्छापूर्ती म्हणजे बाप्पा फुलांचं. नंतर त्याच पुढे गेल्यावरती माका भेटलो धारावीचं वर्धविनायक, तुम्ही तर बघू शकता. नंतर मी परत गणसंकुलच्या हडे गेले तर झाला होता फोर्टच्या राजाचं आगमन, तुम्ही तर बघू शकता. त्या बघून मी पोचले परत काळा चौकी. हडे चालू असं पारंपरिक आगमन, हडे सगळेजण पालखी नाचत होते, तुम्ही सर बघू शकतात. हैसर नंतर पालखीचा कार्यक्रम सुरूच होतो. त्या झाल्यावर मी पालखीच्या पाया पडले आणि चालले घराक. लोअर परळ स्टेशनला इले आणि पकडले ट्रेन आणि पोचले घराक. जर तुमका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.